तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात मोठे 10 घोटाळे। घोटाळा नंबर 1, भारतातील कोळसा वाटप घोटाळा। हा घोटाळा झाला होता 2012 मध्ये। घोटाळा नंबर 2, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, जो की झाला होता 2008 मध्ये। हा घोटाळा होता 1,76,000 कोटी रुपयांचा। घोटाळा नंबर 3, वक्फ बोर्ड घोटाळा, जो की झाला होता 2012 मध्ये। हा घोटाळा होता 1,50,000 कोटी रुपयांचा। घोटाळा नंबर 4, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा, जो की झाला होता 2010 मध्ये। हा घोटाळा होता 70,000 कोटींचा। नंबर 5 वर आहे तेलंगी घोटाळा, जो की झाला होता 2012 मध्ये। हा घोटाळा होता 20,000 कोटींचा। नंबर 6 वर आहे सत्यम घोटाळा, जो की झाला होता 2009 मध्ये। हा घोटाळा 14,000 कोटींचा होता। नंबर 7 वर आहे बोफोर्स घोटाळा, जो की झाला होता 1998 आणि 90च्या दशकात, जो की झाला होता 100 ते 200 कोटी रुपयांच्या दरम्यान। नंबर 8 वर आहे चारा घोटाळा, जो की झाला होता 1990 मध्ये। हा घोटाळा 100 कोटींच्या आसपास होता। नंबर 9 वर आहे घोटाळा, जो की झाला होता 1990-91च्या दरम्यान। हा घोटाळा 100 कोटींचा होता। नंबर 10 वर आहे हर्षद मेहता स्टॉक मार्केट घोटाळा, जो की झाला होता 1992 मध्ये। हा घोटाळा 5,000 कोटींचा होता। तर तुमच्या मते भारतातील सर्वात मोठा घोटाळा कोणता होता हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा।